श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बक्कळ पैसा येणार, मंगळाचे गोचर रातोरात भाग्य बदलणार. या 3 राशींचे आयुष्य रातोरात चमकणार. दारी पैशांचा पाऊस पडणार. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. ज्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ कन्या राशीत विराजमान असून उत्तरा फाल्गुनी नक्षत्रांमध्ये विराजमान आहे. पंचांगानुसार मंगळ 12 ऑगस्ट 2026 रोजी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार असून मंगळाच्या राहूच्या नक्षत्रातील गोचराने नक्कीच 12 पैकी 3 राशींच्या लोकांचे भाग्य चमकेल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे तुळ राशी. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे गोचर अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. हा योग तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ योग ठरू शकतो. या योगामुळे IT आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. काही लोकांना अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग उत्पन्न आणि भाग्याचे नवीन मार्ग खुले करेल. तुम्ही उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करू शकता, ज्यामुळे अडचणी कायमच्या दूर होतील. जर तुम्ही शेअर बाजार, जमीन किंवा मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा अत्यंत शुभ काळ आहे. घरातील मतभेद संपुष्टात येतील आणि कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सलोख्याचे होतील. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्हाला नोकरीची एखादी ऑफरही मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने नेटवर्किंग अत्यंत फायदेशीर ठरेल आणि एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबतची भेट भविष्यात उपयुक्त ठरेल. तुमचे उत्पन्न हळूहळू वाढू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. प्रेम संबंधांमधील दुरावा कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. एक छोटी सहल फायदेशीर ठरू शकते. आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास मोठे यश मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात व्यवसाय वाढवण्यासाठी संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होईल. काही लोकांना अचानक गुप्त स्रोतांमधून धनलाभ होण्याचे योग आहेत. 2 ऑगस्ट रोजी मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर 12 ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह मृगशिरा नक्षत्रातून बाहेर पडून राहूच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ व्यक्तिमत्व प्रभावी बनवणारा आणि आर्थिक आव्हानांचे व्यवस्थापन करायला लावणारा असेल. या काळात तुमच्या उत्पन्नात आणि धनसंपत्तीत वाढ होईल. मात्र त्यासोबतच अनपेक्षित खर्चही समोर येतील.
आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला या महिन्यात उत्पन्न आणि खर्च या दोन्हीमध्ये योग्य ताळमेळ ठेवावा लागेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी ठरेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कार्यालयातील अंतर्गत राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा. त्यात पडल्यास तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो. चालू व्यवसाय चांगला चालेल, परंतु सध्या तरी कोणत्याही नवीन कामाची किंवा प्रोजेक्टची सुरुवात करणे टाळावे. राहूच्या नक्षत्रात मंगळ आल्यामुळे विचारांमध्ये अचानक चिडचिड किंवा उतावळेपणा वाढू शकतो. वादविवाद टाळणे हिताचे राहील. नक्षत्राच्या प्रभावामुळे कठीण प्रसंगात एखादी योग्य संधी किंवा जुन्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. पक्ष्यांना किंवा मुक्या प्राण्यांना अन्न पाणी दिल्याने राहू नक्षत्राचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या मंगळाच्या आर्द्रा नक्षत्र गोचरामुळे तुळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार असली तरी कर्जाच्या बाबतीत कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल. राहूच्या नक्षत्रात मंगळाचे हे गोचर आर्थिक नियोजनात चढ उतार घेऊन येणारे आहे. या गोचरामुळे तुम्हाला अचानक धनलाभाच्या संधी मिळतील. अडकलेले पैसे किंवा जुनी देणी परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नासोबतच खर्चाचा आलेखही अचानक वाढेल. विशेषतः नको असलेल्या गोष्टींवर किंवा सुखसुविधांवर अनावश्यक खर्च होऊ शकतो. जर तुम्ही या काळात बजेट तयार करून खर्च केला नाही तर महिना अखेरीस आर्थिक चणचण भासू शकते. या गोचरादरम्यान कोणत्याही प्रकारचे नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर मोठी उचल करणे पूर्णपणे टाळा. हे कर्ज फेडताना पुढे मोठा त्रास होऊ शकतो. जर तुमच्यावर आधीच कर्ज असेल तर हा काळ ते कर्ज कमी करण्यासाठी किंवा त्याची परतफेड करण्यासाठी उत्तम राहील. उत्पन्नातील वाढीव हिस्सा कर्जमुक्तीसाठी वापरा. कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार राहू नका किंवा कोणालाही मोठी रक्कम हात उसने देऊ नका. या काळात दिलेले पैसे बुडण्याची शक्यता जास्त आहे. दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचावे. यामुळे कर्जाच्या समस्येतून लवकर सुटका होते. मंगळवारी चुकूनही कोणाकडून कर्ज घेऊ नका आणि कोणाला कर्ज देऊ नका. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे मंगळाचे आर्द्रा नक्षत्रातील गोचर तुळ राशीच्या व्यावसायिकांसाठी प्रचंड मेहनत करायला लावणारे पण योग्य नियोजन केल्यास मोठा आर्थिक नफा देणारे ठरेल. राहूच्या नक्षत्रातील मंगळ व्यवसायात अनपेक्षित वळणे आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता देईल. या काळात तुमच्या व्यवसायात अचानक तेजी येऊ शकते. जुने रखडलेले करार अनपेक्षितपणे पूर्ण होऊन मोठा आर्थिक नफा मिळू शकतो. बाजारातील मागणी ओळखून तुम्ही व्यवसायात काही नवीन बदल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराल, ज्याचा फायदा भविष्यात होईल. जर तुमचा व्यवसाय आयात निर्यात ऑनलाईन किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडलेला असेल तर या काळात मोठा फायदा होईल. राहूच्या प्रभावामुळे अधिक नफा कमावण्याच्या मोहात तुम्ही गुंतवणुकीचा मोठा निर्णय घाईघाईत घेऊ शकता, जो नंतर अंगाशी येऊ शकतो. कोणताही मोठा करार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदारासोबत पैशांच्या व्यवहारावरून किंवा धोरणांवरून वाद होण्याची शक्यता आहे. पारदर्शकता ठेवा. बाजारातील तुमचे हितशत्रू किंवा स्पर्धक तुमच्या विरुद्ध काही खेळी खेळू शकतात. त्यामुळे तुमच्या व्यवसायातील अंतर्गत गोष्टी किंवा बिझनेस सिक्रेट्स कोणाशीही शेअर करू नका. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना किंवा कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजीपणा करू नका. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन गूळ आणि फुटाणे अर्पण करा आणि ते गरिबांमध्ये वाटा.
यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतील। दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे गोचर अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील। या काळात कुटुंबातील वाद मिटतील, नव्या वस्तू खरेदी करू शकाल, कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल, तीर्थक्षेत्रांना भेट द्याल, नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता, अडकलेले पैसे परत मिळतील, नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल, आकस्मिक धनलाभ होईल, कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल। कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात गुरुच्या कृपेने सकारात्मक बदल घडून येऊ शकतो। प्रेम आणि वैवाहिक जीवनात फायदा होऊ शकतो। व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो, अधिकाधिक पैसे कमवू शकाल। या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे। प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात। कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कठोर केलेल्या नियोजनाचा तुम्हाला चांगला लाभ होईल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात आणि पदोन्नतीबाबतच्या चर्चेत प्रगती होऊ शकते। व्यवसायात एका नवीन धोरणामुळे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात। मार्केटिंग, अकाउंटिंग आणि सल्लागार क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना याचे खूप मोठे फायदे मिळू शकतात। तुम्हाला उत्पन्नाचा एखादा नवीन स्रोत सापडू शकतो। कुटुंबात तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाईल आणि तुमचा जोडीदार प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देईल। तुमच्या प्रेम संबंधांमधील विश्वास आणि अधिक दृढ होईल। विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करता येतील आणि अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करता येईल। योग्य निर्णय घेतल्यास भविष्यात तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात। 2 ऑगस्ट 2026 रोजी मंगळाचे मिथुन राशीत गोचर झाले आहे आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी मंगळ आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे, जे कन्या राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यावसायिक दृष्टीने अत्यंत शुभ आणि गेम चेंजर ठरेल। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगती, आर्थिक लाभ आणि रखडलेली कामे पूर्ण करण्याचा असेल। कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल। नोकरीत नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या किंवा पदप्रतिष्ठा मिळण्याचे संकेत आहे। व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही घेतलेल्या जुन्या मेहनतीचे दुप्पट फळ या काळात दिसेल। उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल। दीर्घकालीन योजनांमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल। मंगळाच्या प्रभावामुळे कधीकधी स्वभावात आक्रमकता किंवा अहंकार येऊ शकतो, त्यामुळे वादविवाद टाळा। प्रवासादरम्यान घाई गडबड करू नका आणि वाहन अत्यंत काळजीपूर्वक चालवा। दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा। शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजू लोकांना गोड पदार्थांचे दान करा। 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंगळाच्या आर्द्रा नक्षत्र गोचरामुळे कन्या राशीच्या आर्थिक आणि कर्जविषयक स्थितीत मोठे सकारात्मक बदल घडतील। मंगळाची ऊर्जा तुमच्या कुंडलीतील दशम भावातून आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे करेल। नोकरी किंवा व्यवसायातून अचानक धनलाभाचे योग येतील। तुमचे जुने अडकलेले पैसे किंवा उधारी या काळात परत मिळू शकते। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल। उत्पन्नातील वाढीमुळे तुम्ही जुनी कर्ज किंवा बँक लोन वेगाने फेडू शकाल। या काळात मोठी मालमत्ता किंवा वाहनासाठी नवीन कर्ज मंजूर होऊ शकते, मात्र परतफेडीची क्षमता तपासूनच निर्णय घ्या।
अचानक येणाऱ्या उत्पन्नाचा वापर आधी कर्ज कमी करण्यासाठी केल्यास मानसिक ताण पूर्णपणे दूर होईल. मंगळाच्या आक्रमक प्रभावामुळे जास्त नफ्याच्या मोहात पडून सट्टा किंवा लॉटरीत पैसे गुंतवू नका. पैशांच्या व्यवहारात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंगळाच्या आर्द्रा नक्षत्र गोचरामुळे कन्या राशीच्या व्यावसायिक जीवनात अभूतपूर्व प्रगती आणि मोठे फेरबदल घडून येतील. कुंडलीच्या दशम भावाशी असलेल्या संबंधांमुळे हा काळ तुमच्यातील नेतृत्व गुण आणि व्यावसायिक कौशल्ये उंचावणारा ठरेल. तुमची व्यावसायिक योजना यशस्वी ठरतील, ज्यामुळे दैनंदिन विक्री आणि नफ्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसेल. एखादा मोठा करार किंवा प्रतिष्ठित व्यक्तीसोबत नवीन भागीदारी सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही तुमच्या सध्याच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचा किंवा नवीन शाखा उघडण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम यश देईल. तुमच्या हाताखाली काम करणारे कामगार किंवा कर्मचारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील, ज्यामुळे कठीण कामेही वेळेत पूर्ण होतील. मंगळाची ऊर्जा तुम्हाला व्यवसायात धाडसी आणि काळाच्या पुढचे निर्णय घेण्याचे बळ देईल, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. मंगळाच्या प्रभावामुळे स्वभावात काहीसा आक्रमकपणा येऊ शकतो, अन्यथा मोठे ग्राहक किंवा भागीदारासोबत बोलताना संयम ठेवा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. टॅक्स, लायसन किंवा इतर सरकारी नियमांच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा करू नका. सर्व कागदपत्रे वेळेत पूर्ण ठेवा. आणि तिसरी भाग्यवान रास आहे मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आर्थिक चिंता कमी होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे संकेत मिळत आहेत. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य लाभू शकते. जुने ग्राहक तुमच्या व्यवसायाशी पुन्हा जोडले जाऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याच्या दिशेने काम सुरू होऊ शकते. गुंतवणुकीबाबत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात सुखशांती आणि सलोखा राहील. प्रत्येक निर्णयात तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देईल. तुमच्या प्रेम संबंधांमध्ये जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याचे संकेत आहेत. योग्य नियोजन आणि अचूक वेळ तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे मंगळाचे आर्द्रा नक्षत्र गोचर मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि सुख सौभाग्य वाढवणारे ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह राहूच्या मालकीच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. मीन राशीसाठी हा काळ आर्थिक प्रगती आणि रखडलेली कामे पूर्ण करण्याचा असेल. या काळात तुमच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होईल आणि कमावण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. दीर्घकाळापासून अडकलेले किंवा बुडालेले पैसे अचानक परत मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमची कौशल्ये आणि क्षमता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची चांगली मदत लाभेल.
व्यापाऱ्यांसाठी हा काळ तेजीचा असेल. नवीन व्यावसायिक करारांमधून मोठा नफा मिळू शकतो. भौतिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. घर किंवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. कुटुंबातील सदस्याकडून किंवा नातेवाईकांकडून शुभ वार्ता ऐकायला मिळेल. वडिलांशी असलेले संबंध सुधारतील आणि त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण आर्थिक किंवा मानसिक सहकार्य लाभेल. 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंगळाच्या आर्द्रा नक्षत्र गोचरामुळे मीन राशीच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठे सकारात्मक बदल होतील आणि कर्जाच्या बोजातून मुक्त होण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल. मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी घेऊन येत आहे. अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढल्यामुळे तुम्हाला पैशांची बचत करणे सोपे जाईल. जर तुम्ही भूतकाळात शेअर बाजार, सोने किंवा जमिनीत गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्यावर जुने कर्ज किंवा बँक लोन असेल तर या काळात ते फेडण्यात तुम्हाला मोठे यश येईल. या काळात अचानक येणाऱ्या खर्चामुळे किंवा कोणाच्या सांगण्यावरून नवीन कर्ज घेणे पूर्णपणे टाळा. जर तुम्हाला कर्जाचा हप्ता भरण्यात अडचण येत असेल तर मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून विनाव्याज मदत मिळू शकते. पैशांची आवक वाढणार असली तरीही विनाकारण खर्च करणे टाळा आणि याआधी जुनी देणी पूर्ण करा. तुमच्या आर्थिक फायद्यांबद्दल किंवा बँक बॅलन्सबद्दल बाहेरच्या व्यक्तींशी जास्त चर्चा करू नका. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे मंगळाचे आर्द्रा नक्षत्र गोचर मीन राशीच्या व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर आणि प्रगतिकारक ठरेल. तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास या काळात तुम्हाला आर्थिक बळ मिळेल आणि जुन्या कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे होतील. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. नवीन भागीदार किंवा मोठे क्लायंट्स मिळतील ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. बाजारामध्ये दीर्घकाळापासून अडकलेले तुमचे पैसे किंवा मालाचे पेमेंट या काळात अचानक वसूल होईल. यामुळे खेळते भांडवल सुधारेल. तुमच्या रणनीती आणि अचूक निर्णयांपुढे तुमचे व्यावसायिक स्पर्धक टिकू शकणार नाही. व्यवसायाच्या नफ्यातून तुम्ही जुन्या बँकेच्या कर्जाचे हप्ते किंवा व्याजाचा मोठा हिस्सा सहज फेडू शकाल. यामुळे डोक्यावरील ताण कमी होईल. जर तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी निधीची गरज असेल तर सरकारी योजना किंवा कमी व्याजाचे व्यावसायिक कर्ज सहज मंजूर होईल. 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण देखील असल्याने या काळात कोणालाही व्यवसायासाठी मोठी उधारीवर माल देणे टाळा, अन्यथा तो पैसा अडकू शकतो. गोचरामुळे मिळणारा अतिरिक्त नफा चैनीच्या गोष्टींवर खर्च न करता आधी व्यवसायावरील कर्ज कमी करण्यासाठी वापरा. व्यवसायाचे नूतनीकरण किंवा नवीन यंत्रसामग्री खरेदी करायची असल्यास 15 ऑगस्ट नंतर निर्णय घ्या. 12 ऑगस्ट 2026 रोजी मंगळाचे गोचर आणि सूर्यग्रहण या दोन्ही खगोलीय घटना एकाच वेळी घडत आहेत. मीन राशीच्या जातकांसाठी या काळात महादेवाची विशेष कृपा लाभणार आहे. भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या व्यावसायिक अडचणी दूर होतील आणि कर्जाचा भार कमी होण्यास मदत होईल. महादेवाच्या कृपेमुळे व्यवसायात येणारे सर्व प्रकारचे अडथळे, कोर्ट कचेरीची कामे किंवा सरकारी अडचणी दूर होतील. व्यावसायिक स्पर्धकांनी निर्माण केलेले अडथळे दूर होतील. तुमच्या कामातील नजरदोष किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. भगवान शिव तुमच्या बुद्धीला स्थिरता देईल. त्यामुळे तुम्ही कर्जाचे योग्य नियोजन करून व्यवसाय वाढवण्याचे धाडसी व अचूक निर्णय घेऊ शकाल. दर सोमवारी किंवा शक्य असल्यास रोज
तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर शुद्ध जल किंवा कच्चे दूध अर्पण करा. ऋणमुक्तेश्वर महादेव पूजा. ओम ऋणमुक्तेश्वराय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जाप करा. यामुळे व्यावसायिक कर्जातून लवकर सुटका होते. महादेवाला 3 पाने असलेले अखंड बेलपत्र अर्पण करा. बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात दररोज सकाळी महामृत्युंजय मंत्राचा जाप किंवा ऑडिओ ऐका. यामुळे मानसिक शांतता लाभेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.